नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आज गुढीपाडवा, नवीन वर्षाची आज जोरदार सुरुवात होते. आपल्या संस्कृतीत प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात पाडवा हा शब्द आहे. याच पाडव्याची गणना 3:30 शुभमुहूर्तामध्ये होते. दिवाळीनंतरच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखीन एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला गुढीपाडवा असे म्हटले जाते. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून चैतन्याने नव्या संकल्पनेने जीवन जगण्यास आपण तयार होतो. खरं तर गुढीपाडवा नैसर्गिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि विजयोत्सव हर्षाचे प्रतीक आहे. हजारो वर्षापूर्वी शालिवाहनाने शकांचा पराभव केला तो दिवस गुढीपाडवा. एकंदरीत गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामायणाच्या संदर्भानुसार प्रभू श्रीरामचंद्र सीता व लक्ष्मणासह आपल्या वडिलांच्या आज्ञापालनार्थ 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परतले. तो दिवस गुढीपाडव्याचा होता. प्रसंगी अयोध्यावासियांचा आनंद अद्भुत अवर्णनीय होता. तेव्हा लोकांनी घरोघरी गुढी तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. गुढी उभारण्याची सांस्कृतिक परंपरा आजही कायम आहे व साता समुद्रापार पोहोचलेली आहे. तसेच संत वाङ्मयाच्या माध्यमातून वैचारिक धन बनलेली आहे. अनेक संदर्भाने बहुविध दृष्टिकोनातून गुढी ही सोपस्कर नाही, तर ती मानवी जीवनात चराचरात सकारात्मकता व ऊर्जा संचरित करणारी आहे. गुढीच्या संदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्यात द्रष्टांचा पराभव करून सुनीतीचे राज्य प्रस्थापित केले. अधर्मावर धर्माने विजय प्राप्त करणे दर्शविते. निराशेवरच आशेची फुंकर घालते. मरगळ झटकून ऊर्जेचे दान मुक्त हस्ते प्रदान करते. निसर्गही आपला धर्म अचूकपणे सांभाळतो. आधुनिक काळात सुद्धा आपण कुठेही शुभ कार्य, शुभ संकल्पना आणि कार्यारंभाची सुरुवात करतो. एकंदरीत गुढी सकारात्मक सदिच्छारांची पेरणी व जीवनात सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करणारी आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.